पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की सोलापूरमधील सिद्ध रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आता आलो आहोत तुळजापूरला। हे तुळजाभवानी देवीचे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ आहे। तुळजाभवानी देवी महाराष्ट्रातील अनेक घराण्यांची कुलस्वामिनी आहे। आज तर खूप गर्दी होती तरीही दर्शन छान झाले। तुळजापूर झाल्यानंतर आम्ही आलो आहोत अक्कलकोटमध्ये। स्वामी समर्थांना दत्तात्रेयाचा अवतार मानला जातो। भिवू नकोस मी तुझ्या पाठीची आहे या त्यांच्या वाक्याने भक्तांमध्ये एक विश्वास आणि सांत्वन निर्माण झाले आहे। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटले। आता आम्ही इथून जाणार आहोत पुढच्या प्रवासाला म्हणजे पंढरपूरला। पंढरपुरा जावे चंद्रभागा स्नान करावे विठोबाचे दर्शन घडावे ही एवढीच इच्छा पंढरीला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची असते। तुका म्हणे क्षणभर दर्शन अनंत समाधान। विठुरायाच्या मूर्तीकडे पाहिलं की देहभान हरपून जातं, शब्द थांबतात, अंत दाटून येतो। ही भावना सांगता येत नाही, फक्त अनुभवता येते। पांडुरंग पांडुरंग। विठुरायाचे दर्शन करून आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला। रात्री डिनर केला आणि आम्ही आलो कोल्हापूरमध्ये।